आज सुद्धा आपल्या सीमेवर रणांगणावर रडत असताना नौजवान लढत असताना आज सुद्धा काय तर रणांगणावर आपल्या प्राणाचं बलिदान देतो दादा। कशासाठी? तुमच्या आमच्या आई बहीण सुखी राहावं, आमच्या या देशातला भाऊ सुखी राहावं, याच्यासाठी सुद्धा आज सुद्धा सीमेवर रणांगणावर लढतो आहे। नाहीतर इथे सुद्धा रणांगणावर आज आपल्या देशाचे सिपाही सुद्धा काय तर आपल्या प्राणाचं बलिदान देतात। राजगुरू भगतसिंग एवढंच नव्हे तर अनेक क्रांतिकार्यांनी सुद्धा आपल्या देशासाठी काय तर प्राणाचं बलिदान दिलं। हे मेरे वतन की लोगों, आणि असं होता ज्या वेळेला प्राण जरी देण्याचं जरी बाजू आली ना तरी प्राण सुद्धा या मातृभूमीसाठी या जन्मभूमीसाठी आपला प्राण सुद्धा अर्पण केलं। जब तक हमारे ये शरीर में बाजू बल है ना तब तक हम अपने मातृभूमि के लिए लड़ते रहेंगे। क्यों? क्योंकि ये देश सेवा है, धर्म सेवा है। आणि म्हणून त्या मातृभूमीला सुद्धा वंदन, त्या शूरवीरांना सुद्धा वंदन, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वंदन, त्या संभाजी महाराजांना सुद्धा वंदन, आणि त्या देशवासियांना सुद्धा वंदन। काय करतात तुम्ही? आम्ही तर काय तर आनंदात आपल्या घरामध्ये असतो। दिवाळीचा सण आपण साजरा करतो, पण आपल्या सीमेवरचे आजही सिपाही त्या बॉर्डरवर आज सुद्धा काय तर मातृभूमीसाठी झुंजत आहेत, लढत आहेत। कुणाचा पती गेला, कुणाचा मुलगा काय तर रणांगणावर शहीद झाला, पण आज सुद्धा ते अमर आहे। आणि म्हणून म्हणतात ना, पुत्र देई गुंडा त्याच्या तिन्ही लोकी झेंडा। जननी जने सो भक्त जने, जननी जने सो भक्त जने, दाता या सूर नाही तो जननी वांज बली किव खोवे गाणूर। अशा पुत्राला जन्म द्या की त्या पुत्राच्या माध्यमातून मायबापांना सुद्धा धन्यता प्राप्त होईल, मायबापांचं मान ताट मानेनं वाढेल। म्हणून असा पुत्र एक देशासाठी सुद्धा द्या, आणि असा पुत्र एक धर्माच्या रक्षणासाठी द्या। आणि म्हणून त्या शहीद वीरांना सुद्धा मी इथूनच साष्टांग प्रणिपात करतो आहे। मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तकती सांस लड़े वो, जब तकती सांस लड़े हो, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदान। जवान दादा या देशासाठी, आपल्या देशाच्या संरक्षणासाठी काय तर सीमेवर सुद्धा काय तर लढत असतात। ज्या वेळेला नौजवान ज्या वेळेला नोकरीवर लागतो ना, त्यावेळेला आई बापांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहतात। ज्या वेळेला सीमेवर जात असतो अश्रू पुसतो, अगं आई तू धन्य आहे, मला तुझ्या पोटून जन्म मिळाला, मी आपल्या समाजाची सेवा करता करता आज मला देशाच्या सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त मिळालं। आई मी जर रणांगणात शहीद झालो ना तर संपूर्ण देशामध्ये कीर्ती होईल। काय जन्म दिलं
तुझं नाव निघेल, वडिलाचं नाव निघेल. आणि नौजवान सुद्धा अनेक प्रकारचे पाकिस्तानवरून सुद्धा आपल्या भारत भूमीवर सुद्धा हल्ले येतात. कित्येक नौजवान शहीद होतात, पण माग हटत नाही. कशासाठी? ह्या मातृभूमीसाठी, तुमच्या आमच्यासाठी, ह्या भारताच्या प्रत्येक बांधवांसाठी. आणि म्हणून काय तर आपण सण साजरा करतो, पण त्यांना सण साजरा सुद्धा करता येत नाही का? त्याच्यात ते आनंद व्यक्त करतात. माझ्या देशातला भाऊ सुखी आहे ना, माझ्या देशातली बहीण जर दिवाळी आनंदानं करताय ना, तर तेच माझं सुख आहे. आणि मग जब देश में थी दिवाली, काय होतो बघा. आपण आनंद साजरा करतो, पण तिकडे शहीद काय करतात. जब देश में थी दिवाली, हम खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली. ये धन्य जवान वो अपने, ये धन्य ताड़ी वाजवा दादा. बोलिए भारत माता की जय, बोलिए छत्रपति शिवाजी महाराज की जय, बोलिए छत्रपति संभाजी महाराज की जय, राजगुरु भगत सिंह की जय. कोई जाट मराठा, कोई गुरका, कोई मदरासी, कोई सिख, कोई जाट मराठा, कोई गुरका, कोई मदरासी. जो खून गिरा पर्वती परी, जो खून गिरा पर्वती परी, वो खून था हिंदुस्तानी. मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जब अंत समय आया तो फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं, खुश रहना देश के प्यारो। अब ये हम तो सफर करते, क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, तुम भूल
जाओ उनको, इसलिए कही है कहानी। ये मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी। जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना। जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय की सेना। बोलिए भारत माता की जो, बोलिए सुभाष चंद्र बोस की, बोलिए राजगुरु भगत सिंह की, राजगुरु महाराज की। आणि अशा अनेक सूरवीरांनी काहीतरी ह्या देशासाठी प्राणाचं बलिदान दिलं दादा। आज सुद्धा देशासाठी सुद्धा आज सुद्धा काय तर आपले नौजवान सीमेवर काय देतात, आज सुद्धा प्राणाचं बलिदान देतात। माग झालेला बघा तुम्ही 2016-17 मध्ये झालेला पुलवामा हमला, बरोबर आहे ना गुरुजी? कुणाचं 10 दिवसात लग्न होतं, लग्न ठरलेलं होतं माऊलीचं। आज आनंदानं सुखाचा संसार होता। काही मायबापांना एकच मुलगा होता। मायबापांना वाटलं आपला पोरगा रणांगणावर आज नोकरीला लागला, उद्या आपले जीवन काय तर सुखातच जाईल, आनंदानं जाईल। पण 20-21 वर्षाच्या आतमध्ये सुद्धा काय तर अनेक नौजवान सुद्धा आपल्या देशात मातृभूमीसाठी शहीद होतात। 4 दिवसात लग्न एका मुलाचं होतं। पण आज पेपरवर घटना घडली की आज तुमचा मुलगा काय तर या मातृभूमीसाठी लढता लढता काय तर सीमेवर आपला प्राणाचं बलिदान दिलं। माय बापांनी डसाडसा अंबरडा पोळावं, आज कोणाला आवाज देणार? जिवंत असताना 10 वेळा आपण पोराची आपल्याला वाटतंय नाही, आज लेकरू 1 महिन्यानं गावाला गेला परत येईल। आई म्हणेल, बाप म्हणेल, बाबा म्हणून आवाज देईल। मुलगा जिवंत असला तर अपेक्षा असते 10 दिवसांनी तरी पोराचं मला कॉल येईल, फोन करेल, आई जेवली का ग? बाबा काय करतात? बाबाची तब्येत बरोबर आहे ना? ताईची तब्येत व्यवस्थित आहे ना? पण आज कोण म्हणावं आई हा शब्द कोणा आम्हाला देवा? कोण म्हणून आम्हाला बाबा म्हणून आवाज देईल? रणांगणावर शहीद झालं आणि डसाडसा मायबाप अंबरडा फोडत बाळासाठी रडत असतात, मुलाच्या अपेक्षेनं रडत असतात। कित्येक शहीद आपल्या काय तर पुलवामा हमल्यामध्ये सुद्धा कितीतरी शहीद झाले। ढसाढसा भारत देश अवघा रडला, एक नाही संपूर्ण भारत देश संपूर्ण त्या शहीदांसाठी रडू लागला। पण त्या वेळेला सुद्धा आपला देश गप्प बसला नाही। पुलवामा हमला त्यावेळेस सुद्धा काय तर ज्याच्या हातात सत्ता आहे ना त्यांनी सुद्धा काय केलं होतं, आपण सुद्धा यांना आपण सबक दाखवली पाहिजे। काय ताकद आहे या भारताची म्हणून पाकिस्तानला सुद्धा कळलं पाहिजे। आणि काय तर लगेच 2-3 दिवसात मोदी साहेबांनी सुद्धा काय तर त्या पाकिस्तानवर हल्ला केला होता। तेव्हा पाकिस्तान घाबरला, हादरला, नाही काही सामान्य ताकद नाही या भारतभूमीची, भारतातल्या नौजवानची, भारतातल्या हिंदू धर्माची। म्हणून सातत्यानं आज सुद्धा काळाची गरज आहे दादा। पारतंत्र्यात इंग्रजांच्या गुलामगिरीत आपला देश होता, त्यावेळेला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा लढलं। त्यावेळेला मुघलांच्या सुद्धा काय तर साम्राज्य होतं, त्यावेळेस सुद्धा काय तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी रडता रडता सुद्धा देशासाठी काय तर शहीद झाले, म्हणून आज त्यांचं नाव अमर आहे। जरी काही लढले असतील पण देशासाठी देश कार्यच केलं ना तोरवीरांनी सुद्धा। एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबराय संत महात्म्यांनी सुद्धा देश कार्य केलं।
ज्या वेळेला कळलं की छत्रपती शिवाजी महाराज देशासाठी लढत आहेत, तर सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून मावळे निर्माण केले. जावा आपण कुठं छत्रपती शिवाजी महाराजांच्या टोळीमध्ये जा, सहभाग द्या, या देशासाठी लढा. प्रत्येक तर आपल्या बायको मित्रांसाठी संसारासाठी लढतो, पण त्याला सुद्धा एक दिवस संसारा विसरतं, घरची लोक विसरतात. ज्या मातृभूमीसाठी लढा त्यांना सुद्धा ही मातृभूमी विसरणार नाही. तुम्ही आम्ही संसारात लढतो, संसारासाठी काय तर आपण झटपट करतो, म्हणून एक दिवस आपल्या संसारातलीच आपली लोक आपल्याला विसरत असतात. संत महात्म्यांनी काय तर थोरवीरांनी या देशासाठी लढले, म्हणून आज या देशाची मातृभूमी सुद्धा त्यांच्यासाठी काय तर त्यांना सुद्धा आज नमन करती आहे, म्हणून त्यांचं नाव आज अमर आहे दादा, अमर आहे. आणि म्हणून इथे सुद्धा परमात्मा सुद्धा गोकुळवासियांना अनेक धर्म संकटून अगासूर नावाचा राक्षस येतो, राक्षसाचा सुद्धा उद्धार होतो आहे, पण इथं गोकुळवासियांचा सुद्धा उद्धार करतात. म्हणून आज काळाची गरज आहे, नाही का? आणि म्हणून असं सुंदर देशावर गीत आपण सुद्धा म्हटलं पाहिजे. कारण का, ज्या वेळेस आपण ज्या भारतभूमी राहतो, आज आपल्या भारतभूमी सारखं संस्कार बाहेर देशामध्ये नाही, अन्य संस्कार तुम्हाला भेटणार नाही. भारतभूमीला माता म्हटलेलं आहे, या देशात आपल्या गोमातेला माता शब्द दिलेला आहे. भारतभूमी सारखे संस्कार, भारतासारखे अन्य देशात तुम्हाला भेटणारच नाही दादा. बाहेर ठिकाणी काय तर कर्मभूमी आहे. आज इथे सुद्धा एवढा आनंद. हो मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरी देश की धरती ओ हो मेरी देश की धरती, मेरी देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरी देश की धरती, मेरी देश की धरती. काय असं ज्या भारतभूमीमध्ये आपण राहतो, ऐकी त्या भारतभूमीचं वैशिष्ट्य बघा ना. एवढंच नाही, अजून सुद्धा अनेक थोरवीरांनी सुद्धा भारतभूमीसाठी अनेक गीतामध्ये रूपांतरित केलं. काय त्या ताकद आहे त्या शब्दांमध्ये. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. हो आज रंग दे माई रंग दे, आज रंग दे माई रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, 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 मेरा रंग दे बसंती चोला. प्रत्येकाने हात वरती करा. कथा कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला समाज सेवा करायची आहे. कारण या जटामखोरा ह्या गावामधून सुद्धा कोणीतरी देश सेवा करेल. या देशाची सेवा करणारा शिपाई सुद्धा होईल. कोणी आपल्या आई वडिलांची सेवा करेल, कोणी या गावाची सेवा करेल, समाजाची सेवा करेल. जर कथा कीर्तन आपण अशाच माध्यमातून करत राहिलात, ऐकत राहिलात, तर खरोखरच संत महात्मे सुद्धा आपल्या गावातून निर्माण होतील दादा. धन्य आहेत ते थोरवीर पुरुष. अरे फाशीवर लढत असताना सुद्धा आनंदानं फाशी स्वीकारली. भगतसिंग हसतात का? कुठलंच भीती नाही त्यांच्या डोळ्यावर. इंग्रजांनी तर अटक करून दिली, पण आनंदानं हसत हसत या मातृभूमीसाठी सुद्धा आपल्या प्राणाचं बलिदान दिलं दादा. हो आजादी को चली बयानी दीवानी की टोलिया, आजादी को चली बयानी दीवानी की टोलिया, हो आजादी को चली बयानी दीवानी की टोलिया, आजादी की चली दीवानी दीवानी की टोलिया. खून से अपने लिख देंगे हम इनकलाब की गोलियां, खून से अपने लिख देंगे हम इनकलाब की गोलियां. ओ हम वापस लौटेंगे लेकिन, ओ हम
वापस लौटेंगे लेकिन आजादी का सोला मेरा रंग दे बसंती चोला 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 वो आज रंग दे माई रंग दे वो आज रंग दे माई रंग दे मेरा रंग दे बसंती चोला 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 मेरा रंग दे बसंती चोला। बोलिए भारत माता की जय, बोलिए राजगुरु सिंह की जय, बोलिए भगत सिंह की जय। आणि अशा प्रकारे या भारत भूमीसाठी अनेक थोर वीरांनी सुद्धा आपल्या प्राणाचं बलिदान दिलं।